घाबरत नाही, ती आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही कारण ती आभाळाची साथ आहे. आणि मोडेल पण वाकणार नाही कारण मर्द मराठ्यांची जात आहे, मर्द मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी संजय नाईक, लाईफ अनकट इन मुंबई या मराठी यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे रायगडला आणि रायगडचे प्लॅन पूर्णपणे बनवले आहे. तो आपल्याबरोबर आहे तो बंटी. आणि लास्ट टाईम पण आम्ही ॲक्च्युली प्लॅन बनवलेला, बट तो आपला प्लॅन फिसकटलेला. सो आता हा प्लॅन झाला आणि हा 2 दिवसामध्ये बनला आहे ना. प्लॅन हा आपला 2 दिवसामध्ये बनला आहे. सो आपण तिकडे जातानाची फुल इन्फॉर्मेशन देणार आहे. पहिला भेटूया. हा आपल्या पहिला पण आला आहे अवी, हा बंटी, गुड मॉर्निंग, हा दिनेश आणि हे आमचे सर. सो आता आपण जायला निघालो आहे. ऑलरेडी झालं आहे लेट, माझ्यामुळेच झालं आहे लेट. सो आता आपण जाऊया आणि तुम्हाला जाताना जे काही डिटेलिंग जे भेटेल ते आपण फुल तुम्हाला देऊ. सो आता निघूया. सो आता आपण किल्ले रायगडला पोचलेलो आहे. आम्ही सकाळी अराऊंड 5-6 वाजता निघालेलो. सो आता इथे तळाशी पोचलो. आता आम्ही वरती चढायला चालू करणार आहे. जिथे इथे गरज वाटेल तिथे इथे मी शूट करेल. बाकी टाईम आम्ही नाही तर पूर्ण वरती चढायचाच प्रयत्न करणार आहे, कारण की वरती चढायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागते. इकडे लक्ष द्या. आता इथून आपल्याला पुढे रायगड किल्ला माझ्यासोबत जवळजवळ 1.5 तास तुम्हाला फिरायचं आहे. त्यामुळे रायगड काय तर आपण बघणार आहोत. पण सगळ्यात अगोदर रायगड फिरायला सुरुवात करण्या अगोदर, माहितीला सुरुवात करण्या अगोदर काही सूचना देतोय, त्यांचं पालन करून आपल्याला रायगड बघायचं. रायगड किल्ल्यावरती इतक्या लांबून आलात, खर्च करून आलात, पायऱ्यांचा चढून आलात कशाला? रायगड बघायला आणि महाराजांचं दर्शन घ्यायला. त्यामुळे गडावरती आलो आपण. महाराजांच्या मूर्तीवर फोटो वगैरे काढायचे असतील तर फोटो काढताना पायातल्या चपला खाली काढा. गॉगल कॅप आणली असेल तर गॉगल कॅप घालून आपण बॅक साईड महाराजांकडे करून सेल्फी फोटो घेऊ नका, तर आपली पाठ छत्रपतींकडे केली जाते आणि मग कुठेतरी महाराजांचा अपमान होतो. आणि आपण एवढे पण मोठे नाही की आपण छत्रपती शिवाजीराजांचा अपमान करू शकतो. तिसरी सूचना म्हणजे रायगड फिरत असताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा कचरा होता कामा नये याची काळजी घ्या. चौथी सूचना म्हणजे आता फक्त जाताना व्यवस्थितरित्या माहिती घ्या, कारण ज्या मार्गाने जाणार आपण तोच मार्ग तुमचा परतीचा असणार आहे. त्यामुळे फोटो वगैरे तुम्हाला काढायचे असतील तर जेव्हा परतीच्या प्रवासाने याल त्यावेळेस फोटो काढा. आता व्यवस्थितपणे माहिती घ्या. आता आपण माहितीला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी राजांना सर्वप्रथम नतमस्तक होतो. आणि या रायगडावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. सर्वप्रथम तुम्हाला माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे अनिल बाबू कोकरे. माझं शिक्षण 12वी उत्तीर्ण आहे आणि गेले 10 वर्षे झाले या रायगडावर मी गाईड काम करतो. रायगड किल्ला या अगोदर आपण पाहिला असेल अथवा नसेल, परंतु माझ्यासोबत रायगड आज तुम्ही फर्स्ट टाइम बघताय. त्यामुळे रायगड काय बघायचं आहे, पण सगळ्यात अगोदर या रायगडासोबत आपल्याला ओळख करून घेणं गरजेचं आहे. रायगड छत्रपती शिवाजीराजांच्या ताब्यात येण्या अगोदर फक्त एक डोंगर होता आणि या डोंगराला इतिहासामध्ये रायरीचा डोंगर नावाने ओळखलं जायचं. रायरी नावाने ओळखला जाणारा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यात मोडतो. मग जावळी कुठे आहे? तुम्ही प्रतापगड पाहिला असेलच. प्रतापगडाच्या पायथ्याला गाव आहे जावळी. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीच्या कोकणदिव्यापर्यंत हे खालचं जे भूभाग जंगल पाहिलं हे पूर्णपणे जावळीचं खोरं. आणि हे जावळीचं खोरं त्यावेळेस जावळीचे मोरे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होतं. आता मोरे म्हटलं तर मराठा आला, परंतु मोरे मराठा असून सुद्धा आदिलशाहीची चाकरी करत होता, कारण त्यावेळचा बादशाह आदिलशाही होता. छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये आहे. पण वाढत्या स्वराज्यामुळे, वाढत्या साम्राज्यामुळे राजाने राजगड अपुरा पडत होता, म्हणून राजाने कोकणातला रायरीचा डोंगर जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात जेव्हा राजाने समजला त्यावेळी राजाने जावळीच्या मोऱ्यांना एक खलित धाडला. खलित म्हणजे पत्र. त्या पत्रामध्ये राजे काय म्हटले की मोरे, आम्ही हिंदवी स्वराज्याची स्थापना करतोय. आपण दोघेही मराठी जर का एकत्र आलो तर एकत्र येऊन एक स्वराज्य उभं करू शकतो. पण मोरे उर्मट, गर्विष्ठ, किचकट. त्याला काय वाटलं, मी आदिलशाहीचा सरदार आहे, म्हणजे माझी बरोबरी कोण करू शकत नाही. त्याने आपल्या राजांना उलटपत्र पाठवलं. राजाला काय म्हणतोय, तुम्ही कसले राजे, तुम्ही कधी झालात राजे, तुम्हाला कोणी बनवलं राजे, तुम्ही तर स्वतःला समजावून घेणार राजे झालात. या जावळीचे खरे राजे आम्ही आहोत. जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर आज या. तुमच्या स्वागताला आमचा तोफखाना आणि दारुगोळा सज्ज आहे. पण लक्षात घ्या, जर याल जावळी तर जाल गवळी. हे युद्धाचं पत्र होतं. राजाने देखील 154 निवडक सरदार जावळीमध्ये पाठवले. जावळीमध्ये 3 महिन्याचं युद्ध सुरू होतं. 3 महिन्याच्या युद्धामध्ये मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे यांचा सूर्याजी काकडेंच्या हस्ते वध झाला.
आता मोरेला काय वाटलं, भावाचा वध झालाय, काळांतराने आपला सुद्धा होईल. तो छत्रपती शिवाजी राजांना रायरीच्या पायथ्याजवळ शरण आला, कारण त्याला माहिती होतं जो आपल्या राजांना शरण येईल त्याला आपले राजे कधी मरण देत नव्हते. मोरे शरण आला आणि राजाने 15 मे 1656 रायरी नावाने ओळखला जाणारा डोंगर स्वराज्यामध्ये सामील केला. 15 मे 1656 सामील केलं तेव्हा डोंगर होता, याच्यावरती किल्ला बांधायचा होता. मग 1656 या बांधकामाची जबाबदारी हिरोजी इंदुरकरांकडे सोपवली. बांधकामासाठी लागणारा पैसा दिला आणि राजे आग्र्याच्या मोहिमेवर गेले. तिकडे मोहीम चालू, इकडे बांधकाम चालू. राजाने जे काय पैसे दिले होते त्या पैशांमध्ये हिरोजीने बांधकामाला सुरुवात केली, परंतु जे पैसे दिले होते ते पैसे रायगडाच्या बांधकामाला कमी पडले. मग आता आयत्या वेळेस पैसा कुठून आणणार? राजांकडून पैसे मागणं शक्य नव्हतं, कारण राजे मोहिमेवर होते. भेट घेणं शक्य नव्हतं, खलिता पाठवणं शक्य नव्हतं, कारण खलिता वाचायला राजांकडे वेळच नव्हता. मग काय केलं आपण? असं तर काय केलं असतं, बांधकाम थांबवलं असतं. पण हिरोजी नावाच्या माणसाने आयत्या वेळी या रायगडासाठी स्वतःचं घरदार, सोनं नाणं धन दौलत विकली आणि हे सगळं कमी पडलं म्हणून त्याने त्यांच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढले आणि गडासाठी विकली. 14 वर्षामध्ये रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं. पण 14 वर्षात रायगडावर काय बांधलं? तर 14 वर्षामध्ये रायगडावरती भली मोठी अशी 11 तळाव खोदली, 84 टाक्या खोदल्या आणि 350 इमारतींचं बांधकाम केलं. आता एवढं सगळं बांधलं हे ऐकलं की प्रश्न एक पडतो, आपण जवळजवळ 2360 पायऱ्या चढून आलात. हातामध्ये एक पाण्याची बॉटल आणायची म्हटलं तर किती अवघड आहे. मग जर का पाण्याची बॉटल येत नाही तर त्यावेळी बांधकामाला लागणार दगड कसा आणला असेल? खालून आणणं शक्य नव्हतं. कधी समजतंय? प्रत्यक्षात आपण चढू येतो त्यावेळेस. मग काय केलं? रायगड किल्ल्यावर त्या काळात मोहीम राबवली, पाणी अडवा पाणी जिरवा. त्या मोहिमेत अशा 11 तळाव आणि 84 टाक्या खोदल्या. त्यातून जो दगड निघाला तो या बांधकामाला वापरला. म्हणजे प्यायला पाणी पण झालं, बांधकामाला दगड झाला. एका दगडात 2 पक्षी मारले, गुळ, चुना आणि शिसा म्हणजे लीड, हे 3 पदार्थ वापरून रायगडाचं बांधकाम 14 वर्षामध्ये हिरोजीने पूर्ण केलं. 70 मध्ये राजे रायगडावर वास्तव्य टाकायला आले. रायगडाची पाहणी करून राजे हिरोजीला म्हणाले की वा हिरोजी वा, याचं बांधकाम आपण अतिशय छान पद्धतीने पूर्ण केलंय, या बांधकामाचं फक्त गॅरंटी पत्र द्या. आता विचार केला तर आज दगडाने बांधलेल्या भिंतींचं, बुरुजांचं गॅरंटी पत्र काय देणार? आपलंच गॅरंटी पत्र आज आपल्याकडे नाहीये. तरी सुद्धा हिरोजी नावाच्या माणसाने आयत्या वेळी या रायगडाचं गॅरंटी पत्र दिलं की राजे, जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील तोपर्यंत बांधकामाला धक्का लागणार नाही. आणि तुमच्या आज्ञेशिवाय रायगडाचा महादरवाजा बंद झाल्यानंतर वरून खाली उतरेल ते पाणी असेल आणि खालून वरती येईल ती हवा असेल. म्हणजे कल्पना करा काय गॅरंटी पद्धत देते माणसाने. आता रायगड बघायला इतक्या लांबून तुम्ही आलात एका दिवसासाठी, पण जो गड बांधायला 14 वर्ष लागले तो गड तर एका दिवसात फिरणं मुळीच शक्य नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे रायगड पूर्ण बघायचा असेल 2 दिवस सुद्धा कमी पडतायत, इतका मोठा किल्ला आहे. कारण या रायगडाचं एकूण क्षेत्रफळ हे 1200 एकर आहे आणि किल्ला आहे हा 100 एकर मध्ये. रायगडावरती आपण आलोय. रायगडावरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपण जे तळाव पाहतोय हे हत्ती तळाव. म्हणजे आता तुम्ही रायगडाच्या माथ्यावरती आलात, परंतु या रायगडाची समुद्र सपाटीपासून हाईट आहे 2851 फूट. म्हणजे इथून समुद्रावर नियंत्रण ठेवणं पण सोपं पडत होतं. म्हणून आज इंडियन नेव्ही छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखतायत, कारण दर्यावर रक्षण कसं ठेवायचं हे आपल्या शिवछत्रपतीने शिकवलं होतं. या रायगडाची पायथा ते माथा हाईट आहे 1350 फूट, 3.5 किलोमीटर, 2360 पायऱ्या चढून तुम्ही गडावरती आलात. रायगड काय आहे खरं तर तुम्हाला आज समजलं असेल, कारण रायगड 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 हे स्वप्न आपलं खूप अगोदरपासून असतं, परंतु रायगड काय आहे हे एक एक पायरी चढताना समजून येते. रायगड किल्ल्यावरती आल्यानंतर आपण जे तळाव पाहतोय या तळावाचं नाव इतिहासामध्ये हत्ती तळाव आहे. हत्ती तळाव म्हणजे काय तर राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस नगारखान्यासमोर 2 हत्ती उभे केले होते. त्या हत्तीने प्यायला पाणी, अंघोळीला पाणी इथून वापरायचं. आता प्रश्न पडतो 2 पायाचा माणूस इथे ना शक्य ना, आमची तुमच्याक झाली तर 4 पायाचा हत्ती गडावर कसा आणला? हत्ती कसे आणले होते या प्रश्नाचं उत्तर इथे सांगणार नाही, पण राजांच्या सदरेमध्ये मात्र आवर्जून सांगेल. परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे तळाव लिकेज होतं. यावर्षी या तळावाचं 90% लिकेज काढलं. शिवाजी राजांचे 13वे वारसदार कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजीराजांच्या रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये खर्च करून याचं 90% लिकेज काढलंय. अजून 10% लिकेज आहे. हे कुठे समजतंय? महादरवाजातून वरती आल्यानंतर बघा जे पाणी जाते खाली ते पाणी यातलंच जाते. म्हणजे याचं लिकेज काढण्याचं काम अजून सुद्धा चालू आहे. आता आपण पुढे जाणार, परंतु पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो, रायगड या स्वराज्याची दुसरी राजधानी, पहिली राजगड, पण स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून या रायगडला का निवडलं? अनेक गडकोट पडले होते,
परंतु कधी असा विचार केलाय का आपण मनात की या रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून का निवडलं असेल? नाही, आपण फक्त येतो खर्च करून रायगड बघतो आणि निघून जातो, एवढंच करतो. पण रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून का निवडलं यामागची काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे असं आहे की या रायगडाला चारही बाजूने भौगोलिक स्थान प्राप्त आहे. चारही बाजूने सह्याद्रीने घेरलंय, पण यातली कोणतीच सह्याद्रीची पर्वतरांग रायगडला जॉईंट अटॅच नाहीये. जसं कमळाचं फुल हे एकमेव उगवतं तसं रायगड एका खडकापासून तयार झालाय. कधी याला वेढा देऊन बघा, 16 किलोमीटरचा कुठलाच डोंगर याला कनेक्ट नाहीये. एकमेव जसं कमळाचं फुल उगम पावतं तसं एका खडकापासून तयार झालेला किल्ला आहे. दुसरं कारण म्हणजे याच्या दोन्ही बाजूने 2 नद्या वाहत आहेत. या बाजूने काळ नदी तर त्या बाजूने गांधारी नदी. तिसरं कारण म्हणजे काय आहे, गाडी पार्किंग केली तिथून एकदा रायगडाकडे बघा, रायगड दिसतोय का? नाही दिसत. ना तटबंदी, ना बुरुज, ना दरवाजा. हाच तर गनिमे कावा आहे, कारण शत्रूला पण समजायला नको रायगड कुठे आहे. या दरी खोऱ्यामध्ये मिसळून जाणारा किल्ला आहे, म्हणून याला स्वराज्यासाठी निवडलंय. आणि चौथं कारण म्हणजे आज आपल्याला वरून पण काही गावं बघता येतात, पण त्यावेळी जावळी खोर इतकं घनदाट जंगल होतं की इतिहासकारांनी याचं वर्णन 2 ओळींमध्ये केलंय. आपल्या डोक्यातली ऊस अस्वलाच्या केसात सोडली तर ती ऊस सापडू शकत होती, पण जावळी प्रांतात बलाढ्य देहाचा हत्ती सोडला तर तो हत्ती सापडू शकत नव्हता. एवढंच नाही तर या सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोहोचत नव्हते, इतकं घनदाट जंगल म्हणजे जावळीचं खोर होतं. आता इथून पुढे जायचं शिरकाईचं मंदिर बघायला, पण शिरकाईचं मंदिर बघायला जाण्यापूर्वी तुम्हाला एक सांगेल, आज रायगड बघायला आलात, याच्या अगोदर महाराजांचे अनेक गड किल्ले पाहिलेच असाल, पण कोणता किल्ला असा पाहिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलाय तेव्हापासून तो किल्ला आजपर्यंत जशाच तसा शाबूत आणि सुरक्षित आहे? एकही किल्ला शाबूत आणि सुरक्षित नाहीये. मग जर का स्वराज्यातले गडकोट सुरक्षित नाहीयेत तर एकदा त्या राजस्थानला जाऊन या आणि राजस्थानचे गडकिल्ले बघा. आजही ते राजस्थानचे गडकिल्ले जशाच तसे शाबूत आणि सुरक्षित आहेत. मग राजस्थानचे गडकिल्ले सुरक्षित, स्वराज्य ढासळले, यामागचं कारण काय? यामागचं कारण एक होतं, राजस्थानचे राजे त्यावेळी त्यांना शरण गेले म्हणून त्याने त्यांचे किल्ले शाबूत ठेवले. राजस्थानचे राजे त्यावेळी इंग्रजांना शरण गेले म्हणून त्याने त्यांचे किल्ले शाबूत ठेवले. मराठ्यांचे राजे शेवटपर्यंत कोणासमोर झुकले नाही, वाकले नाही म्हणून त्यांनी आपले किल्ले उद्ध्वस्त केले. पण महाराजांचं वाक्य होतं, काय होतं? आता लक्षात नसेल पण ऐकून माहिती असेल की मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. आणि म्हणून एक शेर म्हटलाय, तो शेर ऐकून पुढे जायचा. शेर काय म्हटलाय? अरे अंधाराला घाबरत नाही, ती आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही कारण ती आभाळाची साथ आहे, आणि मोडेल पण वाकणार नाही कारण मर्द मराठ्यांची जात आहे. मर्द मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. लक्ष द्या, आता आपण हत्ती तळाव पाहून बाली किल्ल्याकडे जाणार आहोत. त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला दर्शन केल्यानंतर यायचं आहे. पण आपण जे मंदिर पाहतोय हे शिरकाई देवीचं मंदिर आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर नाहीये. इसवी सन 1400 मध्ये इथे शिर्क्यांची सत्ता होती. इथे या डोंगरावर शिर्क्यांची सत्ता होती आणि शिर्क्यांचं कुलदैवत बघा शिरकाई देवी, आणि त्याने त्यांचं कुलदैवत म्हणून या ठिकाणी हे मंदिर बांधलं. आता मंदिर त्याने बांधलं त्यांचं कुलदैवत म्हणून, परंतु हा 1656 मध्ये राजांच्या ताब्यात आला. आता राजांच्या ताब्यात डोंगर आला, राजाने याचं बांधकाम केलं, परंतु हे मंदिर शिर्क्यांच्या काळातलं आहे, शिर्क्यांच्या सत्तेतलं आहे म्हणून आपल्या राजाने हे मंदिर तोडलं नाही, आक्रमण केलं नाही. बघा आपल्या महाराजांनी कधीच कोणाच्या मंदिरावर आक्रमण केलं नव्हतं, परंतु आपल्या राजाने उलट काय केलं, या मंदिराला गडदेवता म्हणून उपमा दिली आणि आज या मंदिराला गडदेवता शिरकाई देवीचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. इथेच जर काय सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी होळीचा कार्यक्रम वगैरे असेल, राज्याभिषेक असेल, त्यावेळी या शिरकाई मातेची खणा नारळाने ओटी भरली जाते. इथे आजही शिरकाईचा गोंधळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होणार आणि दरवर्षी होतो. 6 जूनला या ठिकाणी कार्यक्रम होतो. आता इथून आपण गंगासागर तळाव बघून बाले किल्ल्याकडे जाणार आहोत. बाले किल्ला म्हणजे सर्वप्रथम काय ते समजून घ्या. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला किल्ला, अति महत्वाचा भाग, आणि अति महत्वाचा भाग बघायला आता आपण इकडून चाललोय. आता इकडून किल्ला पाहून आपण रायगडाच्या समोरच्या बाजूला आहात. तुम्ही जर का रायगड रोपवेने चालला असता तर समोरच्या बाजूने आला नसता, गडावर गडाच्या बॅक साईडने आला असता. मग आता आपण समोरच्या बाजूने गडाच्या बॅक साईडला चाललोय रोपवेकडे. आपले राहिलेले पॉईंट आपण बघणार आहोत. बाले किल्ला हा तिकडे बघायला जाऊया, त्यानंतर मग आपण पुढे जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा इकडे लक्ष द्या, आपल्या समोर जे तळाव आहे ते तळावाचं नाव आहे गंगासागर तळाव. गंगा म्हणजे नदी आणि सागर म्हणजे समुद्र. छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाला काशीवरून गागाभट आले होते आणि गागाभट्टाने येताना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला.
महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला आणि राज्याभिषेक सोहळा करून जे काय पाणी उरलं होतं ते याच्यामध्ये एक तीर्थ म्हणून सोडलं, म्हणून या तळावाला तीर्थ गंगासागर तळाव म्हटलंय. हे तळाव 32 फूट खोल आहे, 184 मीटर याचा घेरा आहे आणि वर्षाचे 12 महिने यामध्ये पाणी असतं. जरी 2 वर्ष दुष्काळ पडला तरी यातलं पाणी कधी आटत नाही. खालच्या गावामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5 महिने पाणी विकत आणून प्यावं लागतं. परंतु वरती 2 वर्ष दुष्काळ पडला तरी पाणी आटत नाही. आपण कशावरून सांगू शकतो? राजांच्या राज्याभिषेकाला 5 ते 6 लाख शिवभक्त गडावरती असतात, त्यांना पाणी पुरवठा करून सुद्धा यामध्ये पाणी पाहायला मिळतं. म्हणून याच्यावरून 2 ओळी रचल्यात. गंगा, यमुना आणि नर्मदा आल्या यांच्या साऱ्या बहिणी, आणले सप्तसुरांचे पाणी, जल झाले तीर्थांचे घर आणि नाव तयाचे गंगासागर. असे गंगासागर तळाव आहे. याच्या समोर सरळ पाहिलं तर भगवा ध्वज फडकतोय, तो आहे टकमक टोक. राजांच्या काळात चोरी, लबाडी, गद्दारी, गुन्हेगारी करेल त्याला 7 दिवस शिक्षा होती. 7 दिवसात कबूल आलं तर ठीक, नाही तर 8व्या दिवशी डबल पोत्यात बांधायचं, पोत्याची गाठ मारायची आणि तिथून 1250 फुटाच्या दरीमध्ये फेकून दिलं जायचं. पण इतिहासात म्हटलंय छत्रपती शिवाजी राजाने कधीच कोणाला ढकललं नव्हतं आणि छत्रपती संभाजी राजाने मात्र कधी कोणाला सोडलं नव्हतं. कारण संभाजीच्या काळात जर सांगायचं म्हटलं तर अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली पालीमध्ये दिलं होतं आणि माळ सावंत यांच्याकडे लोट या टकमक टोकावरून करण्यात आला होता. आता आपण गडावरती आल्यानंतर पाहतोय आपल्या पाठीमागे 2 इमारती आहेत. या इमारतींचं छायाचित्र आपण 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकावर पाहिलेलं असेल. आता या इमारतींमध्ये मोठी इमारत ही 3 मजली, 3रा मजला जो आहे विटांमध्ये. तज्ज्ञांची मतं अशी आहेत की विटांचं बांधकाम पेशव्याने केलंय. रायगडावरती 1733 ला पुण्याचे थोरले बाजीराव पेशवे आले होते, ते 1818 पर्यंत होते. आता ते विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळातलं ठीक आहे, परंतु रायगडावरती जे उत्खनन झालं तेव्हा सुद्धा 20-25 फुटाच्या खाली विटांचं बांधकाम सापडले. त्यामुळे हे बांधकाम खास पेशव्यांच्याच काळातलं असं आपल्याशी ठोसपणे पुरावा नाहीये. आज आपण 3 मजली पाहतो, एवढी उंच आहे. महाराजांच्या काळात ही इमारत एकावर एक 7 मजली होती आणि कल्पना करा की 7वा मजला किती उंचावर असू शकतो. 7व्या मजल्यावर पाण्याचं टाकं भरलं होतं. उरलेल्या 6 मजल्यांमध्ये तांब्याच्या नाळेने पाणी सोडलं जायचं. राजांच्या राण्या इथे हवा खाली यायच्या, याला सप्त मनोरे म्हटलंय. आणि याच्या बाजूला 2 मजली आपण इमारत पाहताय. शिवकाळामध्ये हीच इमारत एकावर एक अशी 5 मजली होती. याला म्हटलंय विजयस्तंभ. विजयस्तंभ म्हणजे विजयाचं प्रतीक मिळवण्याची जागा. महाराज कोणता गडकिल्ला जिंकून आले की या इमारतीवर भगवा ध्वज फडकवायची किंवा गवताची गुंज पेटवायची. का हो? तर आजूबाजूच्या गावांना किल्ल्यांना समजायला पाहिजे छत्रपती शिवाजी राजाने कोणता ना कोणता किल्ला स्वराज्यात सामील केलाय. आता येताना तुम्हाला मी दाखवला हिरकणीचा कडा. हिरकणची कथा कविता ऐकली असेल या अगोदर, आपण रायगडावर ऐकणार. कोजागिरी पौर्णिमेला हिरकणी नावाची माता रायगडावर दूध विकायला आली. दूध विकायला येताना घरची सगळी कामं आवरता उशीर झाला एकटी असल्यामुळे. दूध विकायला गडावर आली, दूध विकलं. दूध विकल्यानंतर दूध विकता 5:30 वाजले आणि नियमाप्रमाणे नगारखान्यात नगारा वाजला. रायगडाचा महादरवाजा बंद झाला. जेव्हा समजलं की दरवाजा बंद झालाय त्यावेळी इथून दुधाचं भांड घेतलं. पायामध्ये चप्पल होती तुटलेली, ती ओढत गडाचा महादरवाजा गाठला. दरवाजा बंद झाला होता. गडकरी होते सांगोजी काटकर. गडकऱ्यांना सांगते, गडकरी हात जोडून पदर पसरून विनवणी करते, मला घरी जाऊ द्या, घरी माझं तानं बाळ आहे. अहो गडकरी, ज्या लेकराचं बारसं झालेलं नाहीये ते लेकरू या आईसाठी तळमळत असेल. गडकरी मला घरी जाऊ द्या. गडकरी सांगतायत छत्रपती शिवाजी राजांची आज्ञा नाही. एक काम कर, ज्या मार्गाने तू दरवाजात आली आहेस त्या मार्गाने रायगडावर जा. राहायची जेवणाची व्यवस्था गडावर केली जाईल. उद्या सकाळी 8 वाजता नगारखान्यात नगारा वाजली, गडाचा दरवाजा उघडेल. या दरवाज्यातून तू खाली जाऊ दे. सकाळी ती गडावरती आली, तिला गडावरती राहायला सांगितलं होतं. पण गडावरती आल्यानंतर तिला काय वाटलं, तिने पूर्ण गडाला वेढा मारला. तिला काय वाटलं की मला या मार्गाने सोडलं नाही, मी दुसरा मार्ग शोधेल. असं करता करता पूर्ण गडाला वेढा दिला. अक्षरशः जशी एक गाय त्या वासरासाठी वेडी होते तशी ती माय त्या लेकरासाठी वनवण फिरत होती. पण मार्ग काय सापडला नाही. अक्षरशः बिचारी त्या पश्चिमेच्या कड्यावर गेली. कड्यावर दुधाचं भांड, पायातली चप्पल काढली आणि कडा उतरायला सुरुवात केली. दगडांचा झाडांचा आसरा घेत माता कडा उतरली. पण कडा उतरल्यानंतर स्वतःकडे पाहिलं, अंग खरचटलं होतं, वस्त्र फाटले होते, अंगावरून रक्त वाहतंय. परंतु स्वतःची काळजी न घेता घरी गेली. तान्या लेकराला कुशीत घेऊन दूध पाजलं. बाळाला समजलं आपली आई आपल्या जवळ आली. पण मातेच्या मनात भीती निर्माण झाली. छत्रपती शिवाजी राजांचा नियम मोडून गड उतरले. जर का राजांना समजलं तर राजे उद्या माझा टकमक करतील.
अक्षरशः दुसऱ्या दिवशी खालच्या गावातून बातमी आली, हिरकणी नावाची माता पश्चिमेचा कडा उतरली आहे. जर का एक स्त्री कडा उतरली तर कड्यावरती शत्रू सुद्धा येईल. म्हणून पालखीत बसवलं, राजाने सदरेमध्ये आणलं. सदरेवर घेतली तर राजांसमोर घळाघळा रडती. राजाला सांगते, राजा जी काय शिक्षा असेल तर ती शिक्षा माझ्या पदरात टाका. मी माझ्या ताण्या बाळासाठी पश्चिमेचा कडा उतरून खाली गेली आहे. राजे म्हणतात, हिरा साडी चोळीचा मान घे आणि कडा दाखव. कडा दाखवला. राजाला शक्य वाटत नव्हतं. राजे म्हणाले, हिरा तू या कड्यावरून उतरलीस त्यावेळी रात्र होती, रातकिडे ओरडत असतील, प्राणी भडकत असतील आणि एवढी तू उतरलीस. उतरता उतरता एखाद्या वेळेस दगडावरून पाय सरकला असता किंवा पायाखालचा जर का सरकला असता तर आज त्या ताण्या बाळाने, त्या ताण्या लेकराने काय पाहिलं असतं. हिरा जर का तो रात्रीची धाडस करू शकतेस तर आता दिवस आहे आणि तू आम्हाला फक्त एकदा उतरून दाखव. त्यावेळी ती हिरा राजाला सांगते, राजा मला माफ करा महाराज, कारण राजा जेव्हा मी हा कडा उतरले तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर माझं ताणं बाळ दिसत होतं आणि त्या ताण्या बाळाच्या डोळ्यातून राजा पाण्याच्या धारा वाहताना दिसत होत्या. हो महाराज, आज बघतीये तर काय केवढी मोठी खोल दरी दिसतीये. हे वाक्य ऐकून राजे हिरोजीला म्हणाले, हिरोजी आपला रायगड बेलाद आणि बुलंद नाहीये. एक स्त्री या गडावरून खाली उतरते, गडावरती शत्रू सहज येईल. ताबडतोब कडा तासायला घ्या, कड्यावर बुरुज बांधा आणि बुरुजाला या माऊलीचं नाव द्या. हिरकणी बुरुज, त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. आणि रोपवे जवळ जो गाव आहे त्या गावाला आज नाव दिलं हिरकणीवाडी. एका मातेचं आपल्या लेकरावर किती प्रेम आहे हे घडलेल्या प्रसंगातून त्या मातेने दाखवून दिले. खरोखर आज हिरकणीची कथा कविता ऐकायला गेलो, अंगावरती शारे उभे राहत आहेत, डोळ्यातून अश्रू येण्याची वेळ येते, कारण एका मातेचं आपल्या लेकरावर किती प्रेम आहे. घडलेल्या प्रसंगातून त्या माऊलीने दाखवून दिलं. एक सांगेल, रायगड बघायला येत आहे पण रायगड ही बघण्याची गोष्ट नाहीये, रायगड ही जगण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या हिरकणीवरून कविता म्हटली काय की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका आता, येथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासे वाळुसरे या नावाचे, राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे. राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे, शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले तिच्या बंद झाले गडाचे दरवाजे. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला, गडकरी म्हणतील नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे हे 8वे रूप झाली माऊली वेडी पिसी, कडा उतरवणे धावत जाऊने बाळाला ती घे कुशी. हिराचे हे धाडस पाहुणे महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोळी देऊने प्रेम सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची. आणि कथा जुनी ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. आता इथून पुढे आपण पालखी दरवाजा बघायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, इकडे लक्ष द्या. आपण रायगड किल्ल्यावरती जो प्रवेश केलाय रायगडाच्या समोरच्या बाजूने आलोय आणि रायगडावरती जर का रोपणे आला असतात तर गडाच्या पाठीमागच्या बाजूने आपण आलो असतो. आपण ज्या दरवाज्यातून आलो या दरवाज्याचं नाव पालखी दरवाजा आणि याच्या पाठीमागच्या बाजूला एक दरवाजा आहे त्याचं नाव आहे मेणा दरवाजा. पालखी आणि मेणा सर्वप्रथम फरक समजून घ्या. पालखी बघा ओपन बघायला मिळते चारही बाजूने, मेणा चारही बाजूने पॅकबंद असतो बंदिस्त. पालखी म्हणजे शंभूराजांची शिवाजीराजांची आऊसाहेबांची पालखी. पालखी दरवाज्यातून राजवाड्याकडून सदरेकडे जायची आणि मेणा म्हणजे राजांच्या राण्या राजघराण्यातल्या स्त्रिया मेण्यामध्ये बसून किल्ल्याच्या पाठीमागे जायच्या. कशाला? सूर्योदय सूर्यास्त पाहायला. दोन्ही दरवाजांच्या मध्ये ही आडवी भिंत आहे. या भिंतीला लाईनीमध्ये 6 दरवाजे आणि आतमध्ये मोठमोठे 6 दालन आपण पाहणार आहोत. याला म्हटलं राण्यांचे महल. तुम्हाला माहिती आहे आपल्या राजांना राणी किती होत्या? 8. आपल्या महाराजांना एकूण 8 राण्या होत्या. 8 राण्या मुळाबाळासाठी सेवेसाठी संसारासाठी नाही तर स्वराज्यात सैन्य कमी होतं ते सैन्य वाढावं हा आऊसाहेबांचा हेतू होता आणि या हेतूने आपल्या राजाने 8 लग्न केले. 8 राण्यांची नावं सांगतो. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, गुणवंतबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई. त्यापैकी राजांच्या 6 राण्या या रायगडावर राहायच्या. 6 राण्यांच्या लाईनीमध्ये 6 महल. महाराजांना राण्या 8 गडावर राहायच्या 6. तर मग राजांच्या 2 राण्या कुठे राहायच्या? राजांची पट राणी सईबाई. अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सईबाईंना रायगड पाहता आला नाही. संभाजीराजे हे अवघ्या 2 वर्षाचे असताना
सईबाईंचं निधन त्या राजगडावर झालं. त्याने रायगड पाहिला नाही. राजांच्या तिसऱ्या राणी पुतळाबाई रायगड पायथ्यापासून 2 किलोमीटर खाली गाव आहे पाचाड गावामध्ये आऊसाहेबांचा वाडा आहे. आऊसाहेबांचं वय झालं होतं. उतरत्या वयात गडावरचं हवामान सहन होत नव्हतं. आऊसाहेबांच्या सेवेला राजांच्या पुतळाबाई पाचाडमध्ये होत्या. 2 राण्या बाहेर होत्या समजलं असेल. उरल्या राण्या 6. मग आता 6 राण्यांचे 6 मल आहेत. 1 बघा किंवा 6 बघा सगळे सारखे आहेत. वेगवेगळे बांधले नव्हते. जर वेगवेगळे बांधले असते तर भेदभाव झाला असता आणि भेदभाव झाला असता तर हे स्वराज्य उभं राहिलं नसतं. त्यामुळे सगळे सारखे आहेत. प्रत्येक राणीच्या महलासमोर असा चौथरा आहे. याला राणीवासा म्हटलंय. सर्वात क्वार्टर राजांच्या राण्या होत्या. त्यांचे नोकर चाकर होते. त्यांची ही घर हा राणीवासा आणि इकडे राण्यांचे महल. एका राणीच्या महलाची रचना काय पाहिलं तर 2 चौथर. त्यामध्ये पहिले किचन, दुसरं बेडरूम, हवा खाण्यासाठी खिडकी, इंडियन टॉयलेट आणि पूर्णपणे फिरण्यासाठी गॅलरी होती. परंतु प्रश्न एक पडतो, गडावरती आलोय, गाईड घेतलात, परंतु याच्यावरती काही छप्पर होतं की नव्हतं. तर रायगडावर सागाच्या लाकडाचे कॉलम उभे होते. आज कॉलम म्हणतोय, पूर्वी त्याला तुळे हा शब्द वापरला जायचा. सागवानी लाकडाच्या तुळ्या उभ्या होत्या. पूर्णपणे रायगडावर खापर आणि कौलाचं छत, मखमली पडद्याने, पैठणी कपड्याने, गोंड्याच्या फुलाने पूर्ण इमारती गुंडाळल्या होत्या आणि लाईट नव्हती म्हणून कावदिवे मशालींचा उजेड होता. कल्पना करा हो, एक इमॅजिन करा, सायंकाळच्या वेळेस कुठल्याही सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरून एकदा जर का याच्याकडे पाहिलं तर काय याचं वैभव बघायला मिळत असेल. आज ते वैभव बघायला मिळत नाही. कारण रायगडाच्या पाठीमागे डोंगर आहे, पुटल्याचं डोंगर. त्या डोंगरावर इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पार्थल, मेजर हॉर्न याने तोफा चढवल्या आणि 10 मे 1818 तोफेचा बडीमारा रायगडावर केला. बडीमारा इतका प्रज्ञ ठरला जो रायगड बांधायला 14 वर्ष लागले. तो रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळून गेले. आज पाहतोय दगडात पडलेल्या वस्तू. एका राणीच्या महलाची रचना पाहून पुढचा भाग धान्य कोठार, अष्टप्रधान मंत्रालय बघायला आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, इकडे लक्ष द्या. आता आपण ज्या ठिकाणी आहोत हे एका राणीचं महल, असे सगळे सारखेच 6 आहेत. आता आपण आहोत, याची रचना काय होती बघा. आपल्याला तुटलेल्या अवस्थेत 2 जोते पाहायला मिळाले. यातला पहिला जो जोता आहे हे किचन होतं. याच्या कोपऱ्यांमध्ये सागाचे लाकडं उभे होते आणि पूर्णपणे पॅक बंद होता. हे किचन. दुसरं आहे ते बेडरूम आणि एका बाजूला बघा ओपन मध्ये खिडकी पाहताय. तिथे पूर्वी सागाच्या लाकडाची खिडकी होती हवा खाण्यासाठी आणि खालच्या बाजूला छोटा दरवाजा आहे. तिथून आतमध्ये गेलो की 450 वर्षापूर्वीचे दगडातली इंडियन टॉयलेट पाहायला मिळतात. म्हणजे त्या काळात सुद्धा टॉयलेट होते. आणि ही चौफेर आहे, ही अशी फिरण्यासाठी गॅलरी होती. विटांचं बांधकाम पाहता. इथे पूर्वी पडदे सुल्ले होते आणि पूर्ण इमारतींवर छप्पर होता. आता टॉयलेट बघायला जा, परंतु जाताना फक्त ते दरवाजातून वाकून जाण्याचा वरती लागेल, ते बघून घ्या. त्यानंतर मग आपण पुढे हे बघा, इकडे लक्ष द्या. आपण आलो तो पालखी दरवाजा आणि इकडे एक दरवाजा आहे. तुम्हाला सांगितलं ना मेणा दरवाजा, तो हा दरवाजा आहे. इथून जर का तुम्हाला रोपवेला जायचं असेल तर जवळजवळ 128 पायऱ्या उतरून जावं लागतं रोपवे बघायला. म्हणजे रोपवेने ना शिवभक्त सुद्धा 128 पायऱ्या चढून किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. आता आपण पाहताय खालच्या बाजूला का पाडक्या इमारती आहेत पाहिल्या. या 5 आहेत आणि खाली झाडीमध्ये 3, अशा एकूण 8 आहेत. याला म्हटलं अष्टप्रधान मंत्रालय. जसं की आज आपला कारभार दिल्लीमध्ये चालतोय तसा पूर्वी अखंड स्वराज्याचा, अखंड राज्याचा कारभार हा इथून चालायचा. मोरोपंत पिंगळे, अनाजी दत्तो, निराजी रावजी, रामचंद्र त्रिंबक, अनाजी पंत, रघुनाथ पंडित, येसाजी कंक अशा आपल्या राजांचे जे 8 मंत्री होते त्या 8 मंत्र्यांचे 8 घर, कार्यालय, ऑफिस पण लिखाण काम, दप्तरखाना जो आहे तो तुम्हाला पुढे मी दाखविलच. आपल्या समोर बघा जाळी लावलेला खडक दगडामध्ये पाहिलं. याला धान्याचं कोडर आहे. धान्याचं कोडर म्हटलंय. धान्याचं कोडर पण आहे, परंतु याला कोकणात आपण पेव किंवा कणगी म्हणतो. स्वराज्याचं मुख्य धान्य कोडर रायगडावर नाही. कोल्हापूरमध्ये तुम्ही पन्हाळा पाहिलाय का? पन्हाळा गडावर 3 कोठर आहेत सर. गंगा, यमुना, सरस्वती. प्रकार काय तिथे वरून धान्य टाकलं तर खालून काढतात. कारण ते स्वराज्याचं मुख्य धान्य कोडर. एका वेळी 5 लाख लोकांना धान्य तिथून पुरवता येत होतं. कारण अखंड स्वराज्याचा साठच तिथे होता धान्याचा. हे इमर्जन्सी होतं. वेढा पडला, 6 महिने वेढा, 3500 लोक गडावरती राहायचे. एकतर गडावरती शेती पिकत नव्हती म्हणून अगोदर धान्य स्टोअर केलं जायचं. हा पहिला जो खड्डा आहे हा 22 फूट खोली आहे याची. दुसरा आहे तो 20 फूट खोलीचा आहे आणि तिसरा 15 फूट खोली. परंतु यातलं धान्य कसं काढायचं? खालून काढायला मार्ग नव्हता. तर लाकडी बांबूची सिडी लावून धान्य रिटर्न वरती खेचलं जायचं. आता हे बघून की आपण बघताना समोरच्या खिशामध्ये मोबाईल असेल, तिकीट असेल, कोणता आयडी कार्ड असेल जपून ठेवा. खाली गेले तर पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. ते बघून घ्या. त्यानंतर आपण राजांचा राजवाडा बघायला पुढे जाऊ. आपण रायगडावरती खूप अति महत्वाच्या आणि अति पवित्र ठिकाणी आलात. खरं तर रायगडावरती आल्यानंतर या ठिकाणी आलात हे खूप अति महत्वाचं ठिकाण. तुमचं भाग्य की तुम्हाला रायगडावरती येऊन या ठिकाणी यायला भेटलं. पूर्णपणे चौकोनी भिंत आहे. ही संरक्षण भिंत, याला आपण वॉल कंपाऊंड म्हणतो. आणि याच्यामध्ये 4 चौथरे आहेत. हे 4 पॉईंट वेगवेगळे आहेत. प्रत्येक चौथरा वेगवेगळा असल्यामुळे त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देईलच. पण पहिला चौथरा इतका महत्वाचा आहे, उद्ध्वस्त असू सुद्धा येणारे लाखो शुभक्त इथली माती घेऊन आपल्या कपाळाला लावते.
का हो? आज उद्ध्वस्त राजांच्या काळात 2 मजली उभारला होता. वरचा मजला लाकडामध्ये होता. मखमली पडद्याने पैठणी कापडाने गुंडाळून आतमध्ये कावदिवे आणि मशालींचा उजेड होता. हा छत्रपती शिवाजी राजांचा राहता राजवाडा होता. कल्पना करा, आज आपण रायगड उद्ध्वस्त अवस्थेत पाहतोय तर आपल्याला खूप काही चांगलं पाहायला मिळतंय. खूप चांगले काही शिल्पकामं पाहायला मिळतात. मग त्यावेळी या छत्रपतींचा राजवाडा कसा असेल? आया बहिणींची अब्रू वाचविण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी राजांचा जन्म त्या शिवनेरी गडावर झाला. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरणा गडावर बांधलं. वयाच्या 44व्या वर्षी याच रायगडाच्या मातीमध्ये राजांचा राज्याभिषेक झाला. शिवाय नको पाहायला पाहिजे होता तो दिवस, तुमच्या आमच्या नशिबी पडला. हा महाराष्ट्र पोरका झाला. या महाराष्ट्राचा सूर्य मावळला. सह्याद्रीमध्ये अंधार पडला. ती तारीख 3 एप्रिल 1680 ला आपल्या राजांनी जगदंब जगदंब असं म्हणत शेवटचा प्राण या चौथऱ्यावर सोडला. इथे राजांनी शेवटचा श्वास घेतला. हा राजांचा राजवाडा. इथे महाराज आपले 10 वर्ष राहिले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजानंतर संभाजीराजे सुद्धा 9 वर्ष राहिले. हा महाराजांचा राहता राजवाडा आहे. आणि इथून 1.5 किलोमीटर अंतरावर जगदीश्वराचं मंदिर आहे. तुम्हाला नंतर दाखवण्यात येईल. महाराज हे शंकराचे भक्त होते आणि शंकराचे भक्त असल्यामुळे राजांच्या चिते सगळी शंकराच्या मंदिराच्या बाजूला देईल. परंतु राजांचं निधन झालं ही बातमी त्या औरंगजेबाकडे गेली. औरंगजेबाचा सरदार मुस्तालिक खान औरंगजेबाला काय सांगतोय? हुजूर, बडी खुश खबर आहे हुजूर, शिवा तो मर गया. हे शब्द ऐकतात तो औरंगजेब स्वतः त्याचं सिंहासन सोडतोय, सिंहासनावरून उतरतोय, सिंहासनासमोर नमाजाची चटई अंतरतो आणि त्या ठिकाणी गुडघे टेकून परमेश्वराकडे हात करून प्रार्थना करतोय. काय? ते अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंधा तेरे पास आ रहा है. अरे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारं उघडे ठेव. या आया बहिणींची आबरू वाचविणाऱ्या सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ पुत्र आता तुझ्या जवळ येतोय. कल्पना करा, जर एका राजाची प्रार्थना शत्रू करतोय तर त्या राजाची कीर्ती किती महान असेल. काय म्हटलंय की अनामवीरा, जिथे झाला तुझा जीवनांत, पेटली ना वात या धगधगत्या स्वराज्यावरी. इथे राजाने शेवटचा श्वास घेतला. या बाजूला पाण्याचं टाक आहे आणि त्या बाजूला समोर आयताकृती आकाराचा खड्डा पाहताय, त्याला स्नानगृह म्हटलंय. छत्रपती शिवाजी राजांचा अंघोळी कारजडी त्याला आता आपण त्याचीच कॉपी स्विमिंग पूल मध्ये केली. ते बघून आतमधला रूम बघायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, इकडे लक्ष द्या. आताच आपण सगळेजण एक विटांची खोली पाहून आलो. त्याचं नाव टांगसाळ. टांगसाळ म्हणजे छापखाना. होण, नाणी, मुद्रा, कॉईन, शिवराई छापण्याची जागा. जसं की आज आपलं 1 रुपयाचं नाणं, भारतीय नाणं कुठले पाहिलं तर त्याच्या पाठीमागे आपलं भारतीय चिन्ह आहे, सत्यमेव जयते. तसं पूर्वी पाठीमागे लिहिलं जायचं श्री राजा शिव छत्रपती. पण आपल्या राजांची राजमुद्रा प्रतिभ चंद्रलेखे व वरद विष्णू वदिता शहाज सुनो शिवसाई शामुद्रा भद्राई राजते. शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य प्रतिभेच्या कलेप्रमाणे वाढत जाऊ, असा त्या राजमुद्रेचा अर्थ होता. आपण राजांचा राजवाडा पाहिला आणि हा चौथरा, दोघांच्या मध्ये एक चौथरा ओलांडून आलो. त्या चौथऱ्याचं नाव आहे मुखपाकखाना. मूक म्हणजे तोंड आणि पाक म्हणजे जेवण. छत्रपती शिवाजी राजांचं ते स्वयंपाकघर. ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्याला सचिवालय म्हटलंय. स्वराज्यात जे गड किल्ले होते त्यांचं लिखाण काम इथून चालले, त्याला दप्तरखाना म्हटलंय थोडक्यात. आणि आपल्या पाठीमागे एक चौथर आहे, दिवाणी खास. आतमध्ये दिवाणीयाम. दोन्ही शब्द उर्दू भाषेमध्ये आहे. दिवाणीयामला आपण सदर असं म्हणतो. राजांच्या सदेत आपण जाणार, पण किल्ल्याच्या चारही बाजूला छोटे छोटे खिडक्या दरवाजे पाहायला मिळतात. याला टेहळणी बुरुज म्हटलंय. रायगडावर कोण शत्रू येत असेल इथून पहारा करायचा. आता आपल्या समोर दगडी बांधकामाची 1 मजली इमारत आहे. दगडाची भिंत घालून आता बंद केली आहे. आज 1 मजली पाहता, राजांच्या काळात ती एकावर एक 5 मजली होती. त्याला म्हटलं अष्टकोनी बाल्कनी. छत्रपती शिवाजी राजांची बसण्याची सज्ज गॅलरी. आता वातावरण क्लिअर नाहीये. जर वातावरण क्लिअर असेल तर आजही रायगडावरून 8 गडकिल्ले बघायला मिळतात. प्रतापगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, सोनगड, मानगड, मकरंदगड, चांभारगड. पण त्यासाठी वातावरण क्लिअर असावं लागतं. दिशा सांगतो. दक्षिणेकडे प्रतापगड, महाबळेश्वर, शिवतरगळी. पूर्वेकडे राजगड, तोरणा, लिंगाणा आणि उत्तरेकडे सोनगड, मानगड, मकरंदगड, चांभारगड. आपल्या समोर चौकोनी आकाराचा खड्डा आहे, खलबतखाना, चेंबर फॉर सिक्युरिटी डिस्कशन. आज पूर्ण ओपन आहे. त्या काळात पूर्ण पॅकबंद असायचा आणि एक सिक्युरिटी कंटिन्यू उभा असायचा. वरती सिक्युरिटी, खाली जायला कोणाला परमिशन नव्हती. आज कोपऱ्यामध्ये त्या 8 पायऱ्या आहेत आणि जमिनीमध्ये 8x10 ची रूम आहे. बघायची असेल तर तुम्हाला पाठवेल. जमिनीमध्ये 8x10 ची रूम आहे. स्वराज्याचे गुप्तहेर, स्वराज्याचा 3रा डोळा, ज्या माणसाला 18 भाषांचं ज्ञान होतं, त्यांचं नाव म्हणजे बहिर्जी नाईक.
कोणताही गडकिल्ला जिंकायचा असेल तर त्या किल्ल्यात जाऊन तिथे बातमी घ्यायची आणि ऐकलेली बातमी इकडे यायचं आणि खाली जाऊन राजाला सांगायची. खाली का? आपण म्हणतो भिंतीला सुद्धा कान असतात, त्यासाठी खाली रूम आहे. पण एक सांगेल, आजही खाली काय कुजबूज कितीतरी वरती ऐकायला येत नाही. जर गुप्तहेर असावं तर बहिर्जी सारखा, कारण इतके वर्ष ते गुप्तहेर होते स्वराज्याचे हे त्यांनी स्वतःच्या पत्नीला पण कळून दिले. म्हणजे कल्पना करा किती चप्पळ माणूस असेल, किती ऍक्टिव्ह माणूस असेल तो. आता आतमध्ये रूम आहे, ती बघायला जायचं असं बघून घ्या. त्यानंतर पुढे राजांची सदर बघायला आपण पुढे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगड किल्ल्यावरती खूप अति महत्वाच्या पवित्र ठिकाणी आलात. खरं तर या जागेवर आल्यानंतर म्हटलं जातं झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. इथे आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक झाला. ती तारीख 6 जून 1674. राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झिटनने कसं केलंय? 6000 लोक भगवा फेटा कमरेला शिला गुंडाळून सदरीत बसले होते. समोर 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो 1280 किलो वजनाची गादी होती. सिंहासनाच्या उजव्या बाजूला आऊसाहेब, संभाजीराजे, राजाराम राजे, राजांचे राणे, तर डाव्या बाजू अष्टप्रधान मंत्रिमंडळ. नगार खाण्यावर नगार तुतारे सनई चौघडे वाजत होते. नगार खाण्याच्या समोर बलाढ्य देहाचे 2 हत्ती सजवले होते. हे वर्णन होतं. राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस उजाडला. स्नानगृहात स्नान केलं. सर्व देवदेवतांना राजा नमस्कार केला. नगार खाण्यातून आतमध्ये प्रवेश केला तर 6000 लोक बसले होते. जणू काही भगवं वादळ बसलं होतं. राजांना पाहिल्याबरोबर डोक्यातले फेटे काढले. राजांना मानाचा मुद्रा केला. राजाने मुद्रा अगदी आनंदात स्वीकारला आणि महाराज त्या लटलटत्या अंगाने सिंहासनाधीश्वर व्हायला जाणार होते. परंतु जिथे फोटो काढले, दर्शन घेतले, त्या गेटच्या आतमध्ये 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या चढतात मात्र छत्रपती शिवाजी राजांचं अंतःकरण भरून आलं. आता महाराज स्वराज्याचे छत्रपती होणार आणि या आनंदाच्या दिवशी डोळ्यातून पाणी आणण्यामागचं कारण काय होतं? अहो कारण एक होतं, ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलंय, ज्याने स्वराज्यासाठी रक्ताचे पाट वाहिले, त्यातला एकही शूरवीर सरदार सदरेच्या कानाकोपऱ्यात बघायला मिळत नव्हता. त्यांच्या विधवा बायका लेकरांना घेऊन कोपरे कोपरे धरून रडत बसल्या होत्या. काय वाटलं असेल राजांना? अक्षरशः महाराज त्या 3 पायऱ्या चढतात. आऊ साहेबांना सांगतात, आऊ साहेब स्वराज्याची पहिली पायरी चढतोय. जो या स्वराज्यासाठी शेवटचं वाक्य बोलून गेला, महाराज आधी लगीन त्या कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं म्हणणाऱ्यांचा तानाजी माळुसरे कुठे आहे? आणि जर खरंच आपलं भाग्य की हाच आजचा तो दिवस आहे, ज्या दिवशी तुम्ही रायगडावरती आला 4 फेब्रुवारी 1670 तानाजी माळुसरेने कोंढाणा स्वराज्यामध्ये सामील केला. कोंढाण्याचं सिंहगड स्वराज्यामध्ये त्याने सामील केला. जर सांगायचं म्हटलं तर तानाजी माळुसरे कशासाठी आले होते? आपल्या रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले होते. इकडे प्रत्येक जण नाराज झाला होता. आपल्या तानाजी माळुसरेने सगळ्यांनी विचारलं की सगळे जर असे का शांत बसलाय? त्यावेळी आपले पंत सांगतायत की तानाजी माळुसरे, कोंढाणा स्वराज्यात घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि कोंढाणा घेण्यासाठी राजे स्वतः चाललेत. त्यावेळी तानाजी माळुसरे काय म्हणतायत की मी असताना महाराजांना जायची गरज नाहीये. सर्वप्रथम आधी लगीन त्या कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आपल्या राजांची शेवटची भेट झाली ती आणि स्वराज्याची दुसरी पायरी चढतोय. जीवा महाले होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि स्वराज्याची 3री पायरी चढतोय तो वीर शिवा काशीत. जन्माला येताना शिवा काशीत म्हणून आला असेल, पण मरण जे मिळालं होतं ते त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मिळालं होतं आणि त्याने ते मरण अगदी हसत हसत स्वीकारलं होतं. असा एक काळ होऊन गेला ज्या काळात माणसं मरण्याची सुद्धा स्पर्धा करत होती, तो म्हणजे शिवकाळ. अशा अनेकांची नावं घेत राजे लटलटत्या अंगाने सिंहासनाधीश्वर झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली, गळ्यात कवड्याची माळ, 1000 मोहरा उधळल्या, 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला. नगार खाड्यावर नगारी तुतारे सराईत चौघडे वाजले आणि सदरेमधून एक गर्जना झाली. आपण पाठीमागून जे बोलायचंय, गर्जना काय होती की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. गर्जना झाल्या आणि त्या गर्जनांचा आवाज फक्त रायगडावर नाही तर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात गेला होता. का? कारण शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ, शिवनेरीच्या काळ्या मातीचे तोडून तोडून गडकिल्ले बनवणारं बाळ
आज छत्रपती होते, काय वाटलं असेल ते आऊसाहेबांना. आज आपला मुलगा 10वी पास झाला तर आपल्याला किती आनंद होतोय. महाराज तर छत्रपती झाले होते. राजांच्या राज्याभिषेकाला इंग्रजांचा वकील हिंदी ऑक्झिटन, त्याला गडावर यायला 4.5 तास लागले होते. नगार खाण्यासमोरचे हत्ती पाहिले सुदे त्याला. आपले राजांना मुजरा केला आणि आपले नारायण शेणवी त्यांच्या सोबत होते. शेणवीला काय म्हणतात, शेणवी 2 पायाचा माणूस रायगड चढताना मला 4.5 तास लागले. गडावरती येऊन पाहतोय तर 4 पायाचे बल्लाडे देहाचे हत्ती गडावरती उभे केलेत. काय कसं शक्य आहे, या छत्रपतींनी गडावरती हत्ती आणलेच कसे? शेणवी काय म्हणले, आमच्यापेक्षा ना तुमचे इंग्रज लोक फार हुशार आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा, कारण तुम्हाला इंग्रजी येते आणि जर का शोधलं तर नक्की सापडतं. शोधण्याचा प्रयत्न केला, उत्तर सापडलं नाही. शेवटी तो प्रश्न त्याने रोजनिश्चित लिहिला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आजचे आपले मराठी इतिहासकार निनादजी बेडेकर सरांनी सांगितलंय. हत्तींची पिल्ल छोटी होती तेव्हा त्यांना पालखीत बसून गडावर आणलं, त्यांचं पालन पोषण केलं, त्यानंतर त्यांना राज्याभिषेकाला उभं केलं. काय छत्रपतींची दूरदृष्टी हो. जाता जाता शिकवलं, लहानापासून मोठं करता येईल पण मोठ्यापासून लहान कधी करता येत नाही. आज इथून त्या समोरच्या भिंतीपर्यंत काही छोट्या आवाजामध्ये कुजबुज केली, इकडून ऐकायला जाते. त्यावेळेचा ध्वनी चमत्कार, 6000 लोक होते, लाईट नव्हती, माईक नव्हतं, पूर्णपणे पॅक बंद होता. हिरोजी इंदुरकरांनी ध्वनी चमत्कार केला. राजे काय बोले, शेवटच्या माणसाला ऐकायला येईल. शेवटच्या माणसाला आपलं काय मत मांडायचं असेल जागेवर उठून आपल्याला बोलेला तो सर्वांना ऐकायला जाईल. तो आवाज आजही इकडून एक कागद फाडला तरी फाडलेल्या कागदाचा आवाज तिकडे जातोय. कामं चालू असल्यामुळे आपण ऐकू शकत नाही. मग कल्पना करा, जर तो आवाज आज ऐकायला येतोय तर तेव्हा हे सगळं पॅक बंद होतं, तेव्हा तो आवाज कसा ऐकायला येत असेल? आज आपण समोर जे सिंहासन पाहताय, सोन्याचं नसलं तरी आपल्यासाठी सोन्याचं आहे. जे छत्र पाहताय त्याला मेघडंबरी म्हटलंय. पंचधातूची मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांनी 1985 मध्ये बसवली आहे. त्याच्या आतमध्ये जी मूर्ती पाहताय ती जवळजवळ 600 किलोची मूर्ती शिवाजी राजांचे 13वे वारसदार कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजीराजांनी 6 जून 2009 मध्ये बसवलेल्या मूर्तीच्या गळ्यामध्ये हार आहे. कित्येक हार आहेत, पण यातला पहिला हार रोज सकाळी 7 वाजता गेल्या 32 वर्षापासून सांगलीवरून येतो. शिवप्रतिष्ठानचे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींचे 2 धारकरी आजही रायगडावरती असतात आणि आजही राजांच्या मूर्तीस हार अर्पण केले जाते. आता आपण जी इमारत पाहताय जमिनीपासून 52 फूट हाईट आहे. आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूने वरती जायला 32 पायरी आहेत. याला नगारखाना म्हटले. नगार तुतरे वाजवायचे, परंतु ब्रिटिशांनी या इमारतीची कॉपी केली, याला स्ट्रेच केला आणि याची कॉपी मुंबईच्या गेट ऑफ इंडियाला दिली. 2013 मध्ये याला पाहून ती इमारत बांधलेली आहे. आता आपण सदरे मध्ये दगड पाहतोय. तज्ञांची मत आहे तो आवाज जो आहे तो पहिल्या दगडावर धडकतो, त्यानंतर सदरेमध्ये पसरतो. आपण जे सिंहासन पाहते त्याच्या खाली बघा 3 आडव्या खिडक्या आहेत, पाहिल्या का? त्याच्या आतमध्ये दगड आणि त्या दगडावर महाराजांचं 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. पुढचा भाग होळीचा माळ बघायला जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा इकडे लक्ष द्या. आता आपल्यासोबत गाईड इथपर्यंत सोबत असेल. इथून पुढे 1 किलोमीटर अंतरावर असणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची माहिती द्यायचं काम माझं आहे, नतमस्तक व्हायचं काम तुमचं आहे. आता आपण रायगड किल्ल्यावरती आल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहोत आपल्या पाठीमागे बघा दगडामध्ये छोटे छोटे खड्डे आहेत, पाहिले का? हे आउटलाईन ड्रेनेज. राजांच्या राजदरबारातलं पाणी आजही आउटलाईन इथून बाहेर येतं. ज्या ठिकाणी आता आपण आहोत याला होळीचा माळ म्हटलं, म्हणजे इथे होळी खेळायची. पण आपले महाराज बक्षीस ठेवायचे. जो बहादूर पेटत्या होळीमधून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा बक्षीस दिलं जायचं. तर तो नारळ कोणी काढला होता? संभाजी महाराजांनी. आणि म्हणून म्हटलंय वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ती दात ही जात मराठ्याची. आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. 1974 मध्ये प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते मूर्ती इथे बसवली. या मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर. खरं तर ही मूर्ती तिथे आणली होती बसवायला मेघडंबरीमध्ये. मग इथे का बसवली? कारण या मूर्तीच्या पायांना जोडे आहेत आणि महाराज गादीवर बसताना पाय जोडे घालत नव्हते. आता समोर जर पाहिलं तर पांढऱ्या कलरचं छत असणारी इमारत पाहताय त्याला हत्तीशाळा म्हटलंय. राजांच्या राज्याभिषेकाचे तुम्हाला हत्ती सांगितले आणले होते, त्यांचं पालन पोषण तिथे केलं जायचं. आणि ही शिवकालीन बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंद आहे. इकडून 22 आणि इकडून 22, 44 दुकान आहेत. आगे दुकान, पीछे मकान और बीच में स्टोर रूम, अशा बाजारपेठेची रचना. आणि याची हाईट एवढी का? कारण घोड्यावर बसून त्यावेळेस बाजार खरेदी करायची. या बाजारपेठेचे व्यापारी कर्नाटकचे नागप्पा सिटी, त्यांची ओळख म्हणून बाजारपेठेच्या खालून 7व्या दुकानावर नागाचा शिल्प करून हा सरळ मार्ग गेलाय त्या जगदीश्वराच्या मंदिराकडे. इथून जर समोर पाहिलं का ब्ल्यू टाक्यात बघा तिथे ते आताचे शौचालय आहेत, परंतु हा सरळ जो मार्ग गेलाय जगदीश्वराच्या मंदिराकडे. त्या मंदिराचा आकार कसा आहे? मशिदीसारखा. कारण त्या काळात आपली मंदिरं देवळं ठेवत नव्हते, कोण मंदिरं देवळं तोडत होते, जेणेकरून कुठल्याही सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरून मोगलाने ते मंदिर पाहिलं तर त्यांना काय वाटेल, हे मंदिर आपलं आहे.
म्हणजे स्वतःचं समजून तरी ते तोडफोड करणार नाहीत, त्यासाठी त्याला आकार तास दिलाय. आपले महाराज पूर्णपणे शंकराचे भक्त होते. त्या मंदिरात आजही शंकराची पिंड आहे आणि हनुमानाची मूर्ती. परंतु त्या मंदिराच्या समोर एक नंदी तुम्हाला उद्ध्वस्त अवस्थेत पाहायला मिळेल आणि तो नंदी, त्या नंदीकडे पाहिलं तर तो नंदी हा सूर्यासारखा अगदी निखळपणे सांगतोय की ही लढाई जी होती ती लढाई धर्माचीच होती. आता इथून समोर पाहिलं तर पांढऱ्या कलरचं छत असणारी इमारत पाहते. ती छत्रपती शिवाजी राजांची समाधी 3 एप्रिल 1680 राजांच्या देहकलेस अग्नी दिली. राजांच्या चितेस अग्नी दिली आणि राजांच्या चितेस ज्यावेळेस अग्नी दिली त्यावेळेस चितेच्या अवतीभोवती लोक होते. आतमधून आवाज येऊ लागला. लोकांना वाटलं आवाज येतोय हा हाडांचा येतोय. नव्हे, त्या ठिकाणी जळत होतं ते तुमचं, आमचं आणि या मराठ्यांचं धगधगतं हृदय जळत होतं. जळतोय तो राजा आहे नव्हे, राजा नव्हे तर जळतोय तो या आया बहिणींचा भाऊ जळतोय. आता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचा शोध लावला महात्मा ज्योतिबा फुले. समाधीच्या बाजूला वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. परंतु राजांचा वाघ्या कुत्रा होता हे कुठल्या इतिहासात लिखित नाहीये. गेल्या 10 वर्षापासून वाद चालू आहे म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त आणि CCTV आहे. पण ज्याने रायगड बांधला त्यांना आपले राजे काय म्हणाले, हिरोजी आपण रायगड बांधलात, बक्षीस का हवंय मागा. 10 गावांची वतनदारी, सोनं नाणं, माणिक मोती धनदौलत. तुम्ही आम्ही असतो काय मागितलं असतं, 2-3 पिढ्या बसून खातील असं काहीतरी मागितलं असतं. परंतु हिरोजी राजांना सांगतात, राजा एवढं सगळं देत आहे हे घेऊन आम्ही कुठे इष्टक बांधू, हे काय नको. जगदीश्वराच्या पायरीखाली आमच्या नावाचं दगड बसवायचं आहे. महाराज जर का तुमची आज्ञा असेल ना तर तो दगड आम्ही त्या ठिकाणी बसवू का. राजे म्हणतात, हिरोजी या गडाच्या बांधकामाला पैसा कमी पडला म्हणून आयत्या वेळी तुम्ही स्वतःचं घरदार विकलं आणि हिरोजी आज तुम्ही एका पायरीखाली तुमच्या नावाचा दगड मागता. तुम्ही दगड मागते बरोबर आहे, परंतु येणारा त्याला पायरी म्हणून तुडून जाईल आणि त्याच्याकडे कोण बघणार सुद्धा नाही. मग एक काम करा, तोच दगड उंच ठिकाणी मागा जेणेकरून येणारा सुद्धा बघेल काय लिहिलंय आणि कोण तुडवणार पण नाही. हिरोजी काय सांगतायत, राजे कोणी बघावं म्हणून नको आम्हाला, कोणी तो दगड नाही पाहिला तरी चालेल, कोण त्या दगडाला तुडवून गेलं तरी चालेल, पण तो दगड आम्हाला जगदीश्वराच्याच पायरीखाली हवाय. कारण राजे जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमचे चरण आमच्या नतमस्तकी स्पर्श होतील, तुमच्या चरणाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल. त्यासाठी तिथे लिहिलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. रायगड किल्ला तुम्ही पायथ्यापासून चढायला सुरुवात केलीत, ज्या मार्गाने आलात याच मार्गाने 1974 मध्ये इंदिरा गांधी रायगडावरती आल्या होत्या. परंतु जो पाहिला तो खुबलडा बुरुज. खुबलडा बुरुज म्हणजे झुंजायचं लढण्याचं नामांकित ठिकाण. रायगड किल्ल्याच्या जर का पाठीमागच्या बाजून दुसऱ्या बाजूने आला असतात खालून तर एक दरवाजा आहे, नाणी दरवाजा. थोडक्यात ज्याच्याकडे ओळखपत्र जसं की राजमुद्रा किंवा होण नाणी शिव कॉईन काही असेल ज्याच्याकडे असेल तर त्याला स्वराज्यातल्या असं समजून गडावरती प्रवेश दिला जायचा. गडावरती आल्यानंतर आपण एक दरवाजा पाहिला, महादरवाजा. तो महादरवाजा जणू काय एक सर्प चालतो असा आकाराला दिलाय, पूर्ण नागमोडी आकार. कारण तो दरवाजा हे सहजासहजी कोण ओळखू शकत नाहीये. तो दरवाजा तसा का बांधलाय, कुठलाही दरवाजा बघा नागमोडी आकारात ठेवले, कारण कुठून शत्रून तोफेचा मारा केला तर तो मारा त्या बुरुजांवर आले, बुरुज ढासळतील, पण दरवाजा गोमुखी आकाराचा सुरक्षित राहील ना, त्यासाठी तो दरवाजा आतमध्ये ठेवला. परंतु त्या ठिकाणी आता तुम्ही सागाच्या आकाराचा दरवाजा पाहिला असाल, तो फेब्रुवारी 2016 मध्ये पुरातत्व विभागाने ऐतिहासिक कल्पना करून बसवला. आता आपण या ठिकाणी माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला कविभूषणचे 2 काव्य, मराठ्यांचे 3 शेर सांगून या ठिकाणी माहितीला पूर्णविराम देतोय. लक्ष असू द्या. पहिलं काव्य काय म्हटलंय, कविभूषण सच कहते हैं, कविभूषण सच कहते हैं, किसने तो कहते हैं कासियों की कला जाती, कासियों की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर मेरे शिवराय न होती तो आज सबकी सुन्नीत होती, तो सबकी सुन्नीत होती. दुसरं काव्य काय म्हटलंय, इंद्र जमे जंब पर बाड़ वसु अंब पर रावण सुदंब पर रघुकुल राज है, पवनबारी बहा पर संबुरती नहा पर जो सशस्त्र बहा पर रामद्विज राज है, दावाद्रुम दंड पर चित्तावृंग धुंड पर भूषण वे तुंड पर जैसे मृग राज है, तेज तम हंस पर कर्ण जिमे कंस पर जो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज माहिती संपताना शेवटचे 3 शेर सांगतो. पहिला शेर म्हटलाय, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपतींशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर काय म्हटलाय, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधारला रात म्हणतात, आणि या काळ्या मातीत राहून
आपल्या छत्रपती शिवाजी राजाने विसरले त्याला पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात. पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात. शेवटचा सीन म्हटलंय की अंधार फार झाला, अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. आणि या काळ्या मातीलाच नाही तर या आया बहिणींना सुद्धा पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती सांगितली. तर आता तुम्ही तुमच्या ज्या संघटनेची माहिती आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, जेणेकरून जर आमचे कोणी मित्रमंडळ आले तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. ओके ओके. नमस्कार, जय शिवराय. सर्वप्रथम आपण या रायगडावरती एक आपली रायगड गाईड संघटना आहे. जवळजवळ आपले 50 पोरं आहेत आणि रायगडावरती एक येणाऱ्या शिवभक्तांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळवतो. माझं नाव आहे अनिल बाबू कुकरे. माझं शिक्षण 12वी उत्तीर्ण झालं आहे आणि माझ्या आतापर्यंत तरी 2 प्रशिक्षण झाले. एक झालं आहे बँक ऑफ इंडियाचं आणि दुसरं जे झालं आहे ते स्किल इंडियाचं झालं आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 80 10 11 44 20. नमस्कार, जय श्री. ऑलमोस्ट 4:30 वाजले. सो किल्ल्यावरती तुम्हाला जेवायला पण भेटतं आणि आपण तिकडेच त्यांना सांगितलेलं पिठलं आणि भाकरी देतात. सो ते आता आम्ही जेवायला आलो आहे. पुढे बंटी आवी यांनी सर गेले आणि दिनेश आणि मी आता चालतो आहे. जरा रस्ता जरासा हे आहे. सो इथे तुम्हाला इकडचं डिफिकल्ट टेस्टवालं पिठलं भाकरी आणि काही भाजी आणि भाकरी पण भेटते तुम्हाला. सो आता त्या मी जेवायला जाणार आहे आणि टेस्ट करतो, तुम्हाला नक्की सांगतो. सो आता इथे आपल्याला पिठलं, भाकरी, कांदा आणि एक चटणी आहे. सो आता हे टेस्ट करतो. सही लगता है. शर्माता बहुत है दिनेश. वैसे मैं ऑनियन खाता नहीं बैर. खाने का. अरे ऑनियन से देख टाइट होता है. पता चला होगा. एक नंबर आहे. गावच्या साईडला एक नंबर आहे. आणि आपण आलो आहोत. हा काहीतरी बोलतोय, बोल. एक नंबर आहे. हां, आपण आलेला होता तर जेवायला. हां, दुपारचं जेवायला. आणि बेसन भाकरी अप्रतिम लागते. गडावरचं जेवण कसं आहे आपल्या मावळ्यांचं जेवण? तुमच्या इकडचं साताऱ्याचं बेसन भाकरी आणि हे काय फरक आहे? सेम. फक्त भाकरी तांदळाची आहे, आमच्याकडे ज्वारीची असते. ज्वारीची असते. हां, ओके. काय बोलतोस बंटी? कशी टेस्ट? काय बोलू शकत नाही. हो हो, एक बाकी. हा बंटी, हां कशी टेस्ट? खूप छान आहे आणि असं ऑथेंटिक इथे मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. हॉटेलमध्ये पनीर वगैरे खाण्यापेक्षा असं खूप छान आहे. कसं लागा दिनेश? तूने तो फर्स्ट टाइम कह रहेगा ना? ये महाराष्ट्र की शॉर्टकट वाली सब्जी है. घर में अगर कुछ नहीं रहा, बेसन का आटा लो, गर्म पानी में थोड़ा सा तड़का मार के बेसन के आटे को घर में बनाते. शॉर्टकट वाली रेसिपी. काय बोलला सर? सर को पूरा प्रोटीन नहीं मिल रहा है, बट ठीक है. कशी वाटली? खूपच मजा आलेली आहे. आणि काय झालं? आम्ही खाऊन घरी जाणार आहे. आणि ज्याने कॅमेरा पकडलाय तो लई थकलेला आहे, बसायला पण येत नाही त्याला. सो आता हे खातो आणि आम्हाला पळायचं आहे कारण की ऑलरेडी 4:30 झाले. सो खाऊन आम्हाला फटाफट जायचं आहे आणि एक पॉईंट आमचा राहिला आहे. सो आम्ही तो व्हिजिट करणार, त्याच्यानंतर निघणार आहे. सो मित्रांनो, आता आपलं जेवण झालं आहे आणि जेवण एक नंबर होतं. तुम्हाला या साईडला गाव साईडची जेवणाची मजा घ्यायची आहे आणि असं जेवण तुम्हाला कुठे भेटणार पण नाही बाहेर. मी पहिलं होतं तुमच्याबरोबर, एक नंबर जेवण होतं. सो तुम्ही इथे येऊन टेस्ट करू शकता. नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. सो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि या जेवायला. आता आपला एक पॉईंट राहिला आहे, तो करून आपण खाली जायला निघणार आहे. मित्रांनो, आपल्या रायगड किल्ल्याचा ट्रॅक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण खाली आलो आहे. सो
ट्रॅक मस्त होता आणि आपल्याला गाईड भेटला तो पण चांगला होता. त्याचं कॉन्टॅक्ट डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आणि जेवण तर भन्नाट होतं. सो इथे आलं तर नक्की ट्राय करा. त्यांचं पण कॉन्टॅक्ट डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आणि मस्त होता ट्रॅक चढायला खूप हार्ड आहे, एवढं इझी नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजने एवढा हा वरती किल्ला बांधला आहे, ते मावळे लोकच करू शकतात. आपल्यासाठी खूप हार्ड आहे, पण ट्राय केलं कारण की ट्राय करणं आपल्या हातात आहे. जसं मराठी माणूस कधी वाकत नाही. सो त्याच्यामुळे आम्ही चढत गेलो वरती आणि परत तसंच खाली आलो आहे. आम्ही रोपवेने आणि आलेलो आहे. रोपवेचा तसा चार्जेस आहे 310 रुपये तुम्हाला वरती जाऊन खाली यायचा. तर सो तुम्ही त्याने पण येऊ शकता. आणि ट्रॅक मस्त आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण की आता आम्हाला ऑलरेडी लेट झालं आहे. आता मुंबईला जायचं आहे. सो आता सरी टाटा बाय बाय.